फॅमिली, अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे खिचडी भात। साधी आणि सोपी मी बनवणार आहे खिचडी भात। तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते मी खिचडी भात कशी बनवते। चला आपण जाऊ। हे बघा, हे वाटाणे, शेंगदाणे आणि बटाटे हे पण मला खिचडी मध्ये टाकायचे आहेत। आणि मी इथे घेतला आहे कांदा, लसूण, टमाटा, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि इकडे टोमॅटो। तर चला आता आपण बनवू खिचडी भात। आणि मी खिचडी भात मध्ये हे पण टाकणार आहे, हे बघा सोयाबीन। सोयाबीन आवडते घरातल्यांना भरपूर, म्हणून मी सोयाबीन भी टाकणार आहे। आणि हे बघा हे तांदूळ आहेत, हे बाहेर विकत ह्याचे दुकानातले तांदूळ आहेत। कोचो दाखवा ना, जवळून दिसतात। कोलंबी काय म्हणतात त्याला, ते आज नवीन पद्धतीने आणलेत ते। बरं, तर मी तुम्हाला आता बनवून दाखवते खिचडी। माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आता आपण पेटवला गॅस, आता गॅसवर ठेवला टोप। आता आपण टाकू त्याच्यामध्ये तेल। टोप गरम झाला की तेल टाकून घेऊ। आता आपला टोप तापलेला आहे, बघा मी याच्यामध्ये तेल टाकते। तेल बघायला आलं, तेल टाकून झालंय। आता आपण त्या हाताला लय तेल टाकायचं हे बाबा। थांबा, तापले का बघू दे जरा। ते झरझर व्हायला पाहिजे। आपलं तेल तापलेलं आहे। आता मी टाकते याचे थोडेसे जिरे। आता टाकते लसूण, हे बघा लसूण पण टाकला। आता आपण टाकू कांदा। कांद्याला थोडं हलवून घेऊया। आता आपण टाकू टोमॅटो। कोथिंबीर, हे बघा सर्व टाकलेलं आहे आपण। आता राहिले वाटाणे, शेंगदाणे आणि बटाटे फ्राय झालेला आहे। आता आपण टाकून घेऊ बटाटे, शेंगदाणे आणि वाटाणे। हे बघा, हे बघा इथं मी घेतलेला आहे हे लाल तिखट आणि हे मॅगी मसाला। आम्ही भातामध्ये टाकतो, आम्हाला आवडतंय हे। आता मसाले मी टाकते, अगोदर टाकून घेते मीठ चवीनुसार। आम्हाला खिचडी लाल मसाल्याची बनवायची आहे, कारण कालच बनवली होती मिरच्या टाकून। आज लाल तिखट बनवायची, मस्त झणझणीत। आणि ही सोयाबीन आहे, मी सगळं आदान टाकून झाल्याच्या नंतर टाकणार आहे, कारण सोयाबीन लवकर शिजते ना म्हणून। चला आता आपण हे घेऊन टाकून लाल तिखट। हे बघा बहिणीनो, भावांनो, मी आता सर्व टाकलेलं आहे। आता हे छान असं याला फ्राय करून घेते आणि पाणी टाकते आता। तर हे बघा आपला खिचडीचा मसाला सगळा फ्राय झालेला आहे। आता घेऊ आपण याच्यामध्ये पाणी टाकून, म्हणजे आधा। तर आपल्या खिचडी भातला बघा आधान आलेला आहे। आणि मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण हे तांदूळ टाकू। हे बघा सोयाबीन पण मी धुवून टाकते। भिजवून टाकलं ते अजून ह्या पाण्यामध्ये पण शिजन, म्हणून मी अशीच धुवून टाकते, फुगते ना मग ती। तर आपला खिचडी भात टाकलेला आहे। तर भेटू आता आपली खिचडी झाल्यावर। आपला खिचडी भात झालेला आहे, हे बघा मी तुम्हाला दाखवते आता। हे बघा खिचडी भात, मस्त वाटाणे, फ्लावर नाही टाकली, वाटाणे, बटाटे आणि शेंगदाण्याची खिचडी बनवली आहे, झटपट, तिखट, झणझणीत। तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा खिचडी भात कसा झालाय। बाय।